कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 20 पॉलिटेक्निक कॉलेज असून 6000 जागा आहेत, तर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये एकूण 700 जागा आहेत। सध्या यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 8500हून अधिक अर्ज आले आहेत, तर कोल्हापूर शासकीय तंत्रनिकेतनसाठी 1100हून अधिक अर्ज आले आहेत। प्रवेशासाठीची पहिली फेरी 25 जुलैपासून सुरू झाली। याची जागा वाटप यादी आज जाहीर करण्यात आली। 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांनी अर्जात नमूद केलेल्या पसंती क्रमांकानुसार ज्या ठिकाणी प्रवेश मिळालाय तिथं जाऊन आपला प्रवेश निश्चित करणं आवश्यक आहे। 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या दरम्यान विद्यार्थ्यांनी ज्या संस्थेत त्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन मूळ कागदपत्र त्या ठिकाणी सादर करणे, तसंच तिथली आवश्यक ती फी भरणे आणि ऑनलाईन ॲडमिशन कन्फर्म करणे हे 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा ऑप्शन फॉर्म भरत असताना त्याला पहिला जो ऑप्शन आहे त्याला जर समजा ॲडमिशन किंवा अलॉटमेंट जर झाली असेल तर ती त्या संस्थेत जाऊन ॲडमिशन कन्फर्म करणं हे बंधनकारक आहे। जर पहिल्या ऑप्शनमधला मिळालेला विकल्प प्रवेश जर समजा विद्यार्थ्यांनी कन्फर्म केला नाही तर तो पुढच्या 2 फेरीसाठी बाद होऊ शकतो। त्याचप्रमाणे ऑप्शन नंबर 1 व्यतिरिक्त इतर जे पुढचे ऑप्शन्स असतील त्या ऑप्शनवर जर त्याला अलॉटमेंट जर झाली असेल तर त्याला 2 चान्स आहेत। पहिला म्हणजे तिथं जाऊन ॲडमिशन कन्फर्म करणे किंवा आहे तो मिळालेला ऑप्शन होल्ड करून ठेवणे आणि पुढच्या फेरीसाठी परत ऑप्शन फॉर्म भरणे, म्हणजे त्याला फ्रीज आणखी नॉट फ्रीज असं म्हटलं जातं। विद्यार्थ्यांनी ते स्वतः करायचं आहे, त्याला ARC कन्फर्मेशन असं म्हटलं जातं। ते विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉग इनमधून करायचं आहे। त्यासाठी 1000 रुपये हे ऑनलाईन शुल्क त्यांना भरावं लागेल। ARC कन्फर्मेशन करत असताना ऑनलाईन 1000 रुपये एकदाच भरावे लागतात, पुढच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या फेरीला भरावे लागत नाहीत। दुसरी फेरी 7 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट तर तिसरी फेरी 21 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे। या सगळ्या फेरी अंती 10 सप्टेंबर रोजी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार असून त्या दिवशीपासूनच यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण प्रक्रिया शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य तथा प्रवेश प्रक्रिया जिल्हा नोडल अधिकारी डॉ. दत्तात्रय गर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाते।